नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज बनवत आहे मी ब्लूबेरी फ्लेवरचा केक आहे हा, आणि हा केक होता हाफ केजीचा एनिव्हर्सरीसाठी होता केक। त्याचा मी 3 लेयर मध्ये पहिला बेस कटिंग करून घेतला आहे। याला सोकिंग केलेलं आहे मी ब्लूबेरीचा क्रश पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आणि त्याचं सोकिंग केलेलं आहे आणि फिलिंग मध्ये यूज केलेलं आहे ब्लूबेरी क्रश। आणि असं याचं क्रम्बल कोट रेडी करून घेतले। क्रम्बल कोट रेडी झाल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवून दिले सेट करायला केक 10 ते 15 मिनिटांसाठी। आणि फायनल कोटिंग करते मी याला व्हाईट क्रीमने। तर याच्यासाठी डिझाइन काही नव्हती करायची, याची डिझाइन मी माझ्या मनानेच केली होती। माझ्याकडे काही टॉपर्स होते ते लावून, तर असं मी याचं व्हाईट क्रीमने याचं फायनल कोटिंग करून घेतले आणि प्लेनच फिनिशिंग करून घेतले मी, कारण पुढे मी फ्रंटला कपल्सचे टॉपर्स लावणार आहे आणि मध्ये वरती लावणार आहे मी हार्टचे टॉपर्स। तर मी याचं प्लेनच फिनिशिंग करून घेतलंय। तर याचं प्लेन फिनिशिंग करून घेतली, वरती एक्सेस क्रीम आहे ती काढून घेतली आणि एकदम प्लेन राउंड तयार करून घेतला। आणि त्यानंतर मी वरती स्पूनच्या साहाय्याने असं स्पिरल पॅटर्न करून घेतलं आणि स्पिरल पॅटर्न झाल्यानंतर मी पुन्हा एकदा आपल्या स्क्रॅपरने असं साइडने एक अशी प्लेन फिनिशिंग करून घेतली, त्याने असे छानपैकी त्याला फिनिशिंग आली। नंतर मी जे हार्टचे असे टॉपर्स केलेले होते ते लावून घेतले, हार्टचे चॉकलेट बनवून घेतले होते ते लावून घेतले, फ्रंटला एक टॉपर लावला आणि ॲनिव्हर्सरीचं टॉपर लावून घेतला आणि साइडने बॉर्डर करून घेतली रेड कलरचीच आणि यावरती स्प्रिंकल केले शुगर बॉल आणि केक रेडी झाले। तुम्हाला कसं वाटलं, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।